हाय गुड मॉर्निंग. कशा आहेत मित्रांनो? सो मित्रांनो, खूप दिवस झाले. ॲक्च्युली आम्ही नेहमी येतो, पण बऱ्याच काही दिवसावरी खूप गॅप पडला. खूप महिन्याचाच गॅप पडला. खूप दिवसानंतर आज येणं झालं आपल्या कोकणीपाडा येऊर ट्रॅकिंगसाठी. सो खूप दिवसानंतर आम्ही आलो. मला जरा थोडं लेट झालं, परंतु माझे जे काही बाकी मित्र आहेत, आपले फ्रेंड्स, ते पुढे आलेले आहेत. मला लेट झालं आहे ट्रॅकिंगसाठी आणि ते माझी वेट करत आहेत. ते पुढे गेलेले आहेत ऑलरेडी. हे बघा, रस्ता बघा किती खतरनाक आहे, पण चढायला तेवढं मजा येते. जंगलातून वाट काढत आणि चारही बाजूला हिरवंगार असं आहे वातावरण, आणि त्यात चढून जाणं. सो मजा वेगळी येते. खूप छान. आणि पुढे जर गेलो अजून थोडं, तो जो आपला टनलचं काम चालू आहे, ठाणे टू बोरिवली, या टनलचं काम चालू आहे. खाली दिसतं ते, आणि खालनच तो रस्ता गेलेला आहे. बघूया, थोडं दम लागतोय. ते भेटतीलच मला पुढे. बघूया. पण खरंच तुम्ही पण आयुष्यात कधीतरी ट्रॅकिंग करा. ते पण मित्रांसोबत. जी मजा असते ती वेगळीच असते, आणि ट्रॅकिंग करणं पण खूप चांगलं आहे. दम लागला जरा थोडा, खूप दिवसांनी झाल्यानंतर. मी थोडं दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीमध्ये पूर्ण जंगल बॅक साईडला जर तुम्ही बघितलात, पूर्ण आणि खूप शांतता आहे. एवढी शांतता आहे की खूप शांतता आहे. हे असे जंगलातून छोटे छोटे पायवाट आहेत या पद्धतीमध्ये, आणि याच्या खालून हा रस्त्याचं काम चालू आहे. अशा पद्धतीमध्ये. सो बघूया, मी पुढे दाखवतोच तुम्हाला कशा पद्धतीमध्ये रस्ता आहे. आणि वरती जे आम्हाला जायचं टायगर पॉईंटला, ते एक पॉईंट खूप चांगलं आहे, ते पण दाखवतो मी तुम्हाला. चलो. सो बऱ्यापैकी वरती आलेलो आहे. माझे फ्रेंड्स आता मला भेटतीलच, कारण की 50% तरी मी आलो आहे, आणि ते माझी वाट बघत असतील. वरती पोचलो आता, पण मजा आली. आता खरा नजारा तुम्हाला दाखवतो वरती आल्यावरती. एक गाव पण आहे वरती. इकडे जे आदिवासी लोक आहेत, ते आपले छोटे छोटे काय ना काय ते विकत असतात, भाजीपाला वगैरे. असं आहे. वरती जंगल आहे खूप मोठं. हां, माझे मित्र मला भेटलेत. क्या बात आहे भाई. नाही वास काय आहे, नाव खराब करता तुम्ही. नाही. सो फायनली मला माझे फ्रेंड भेटलेले आहेत, आणि बाकीचे फ्रेंड वरती गेले असतील. आय थिंक वरती गेले टायगरला ना. तुम्ही नाही गेलात ना? अरे रे 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 रे. हा ना. हां. ओके. सो माझे काही फ्रेंड वरती गेलेत. मला पण जायचं आहे. बघू, साहेबांना घेऊन जातो येतात का, नाही तर मला एकदा जायला लागेल. सो आम्ही जाऊन येऊ. सो अशा पद्धतीमध्ये इकडे छोटे छोटे स्टॉल आहेत, दुकान आहेत, जे इथले रहिवासी आहेत त्या लोकांचे. आता माझे फ्रेंड वरती टायगर हिलला गेले. तुम्हाला समोर दाखवतो मी झूम करून. हे वरती टायगर हिल आहे, टायगर पॉईंट. सो आता मी तिकडे जातो आहे. बघूया, पण छान मस्त. आता ते पण भेटेल. आता आपले मित्र तर भेटले, जंगम साहेब. हे थांबले होते, वेट करत होते आपल्यासाठी. आमचे मित्र आहेत पवार. ते बघायला गेलं तर आता ते मित्रप्रेमी पण कमी होत चाललेत, तर निसर्गप्रेमी पण कमी होत चाललेत, आणि जास्त ऑफिस लवर होत चाललेत. त्यांना विचारलं चला, तर नाही, मला काम आहे.
त्यांनी आयुष्यामध्ये फक्त निसा काम 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 24 तास. बाकी मित्रांना सध्या कमी वेळ देत आहेत ते. आणि जाऊ दे आता काय असेल XYZ. पण सो आहे आपले मित्र, बाकीचे तर मित्र आहे. एवढं भारी आहे ना या ठिकाणी, खरंच खूप मस्त एकदम बाहेर आल्याचा फील होतो. बघितला तर तुम्ही हे पलीकडे बघितलं तर बोरवली आहे, हे असं जंगल फुल. आता आपले मित्र वरती टायगर पॉईंटला गेलेत. स्वतः आपण टायगर पॉईंटला जाऊया आपण. ते वेटकर असेल, त्यांना सांगितलं होतं सो मी येतोय म्हणून. आणि या ठिकाणी सकाळी रोज वॉकिंगसाठी पुन्हा म्हणजे या ठिकाणी बरेच लोक येत असतात. हे वरचं आहे का, वरती आल्यावरती हिलवरती आल्यावरती, आणि अजून हिल आहे वरती. हे तर काही नाही आहे, पण हा जो वरचा टायगर पॉईंट वरती गेलं तर पूर्ण ठाणे शहराचे दर्शन होतात त्या टायगर पॉईंटवरून. पण तो तर अति एकदम खूप बघण्यासारखा आहे. तो जो पॉईंट आहे टायगर पॉईंट जबरदस्त आहे. आणि असा फील वाटतो की आपण कुठेतरी गावी आलो आहे का खेडेगावामध्ये आलो आहे कुठेतरी लांब, असं फील होतो. छान वाटतं. हे बघा, हे तुम्हाला दाखवतो. इथे बघा बसलेत, फोटोशूट करतायत. असं वाटणार नाही की आपल्या ठाणे शहरामध्ये हा एवढा सुंदर असा स्पॉट आहे. आणि जर तुम्हाला कोणाला वेळ भेटला ना, तुम्ही स्वतः किंवा फॅमिलीला घेऊन या नक्की. हे बघा वरती टायगर पॉईंट. आपले मित्र वरती गेलेत, सो बघू ते आपल्याला भेटतीलच आता. इथे एक छोटासा वाडा आहे आणि ते लोक ना चहा नाश्ता गरम गरम चहा, तुम्हाला पोहे पाहिजे असेल देतात. चालू आहे का बघूया आज. अरे हा चालू आहे. गरम गरम चहा मस्तपैकी, चहा कॉफी. एक छोटासा वाडा आहे सुंदर असा, काजूची झाडं वगैरे आहेत. वरती आल्यावरती कोण येतात त्यांनी एक छोटंसं पाळणा वगैरे झू टाईप केलेलं त्यांच्या वाड्यामध्ये. या पद्धतीमध्ये असं आहे. या ठिकाणी कधी कधी राऊंड मारतात, चालू असतं त्यांचं. या एरियामध्ये आसपास कॅमेरे पण लावलेत त्यांच्यासाठी, कारण हे त्यांचाच इलाका आहे ना, त्यामुळे ते येत असतात. इथे चालू असतं त्यांचं येणं जाणं. आता ही चढण लागली आहे मजबूत, पण चढायला पण मजा येते तेवढीच या जंगल वाटेतून. तुम्हाला दाखवतो मी ठाणे शहराचे दर्शन. अजून वरती जायचं बाकी आहे मला, तरी पण दाखवतो. अर्ध्या रस्त्यातून पूर्ण ठाणे दर्शनाचे दर्शन. खाडी, कळवा, मुंब्रा, भिवंडी पूर्ण एरिया इथून दिसतो वरतून. हां, आणि इथे एक काम चालू टनलचं या ठिकाणी. आता आपले मित्र वरती आहेत, आपण वरती जाऊया. टायगर पॉईंट वरती चान्सेस पण भरपूर आहेत स्लिप होणार. चढताना कधी कधी स्लिप होतो पाय वगैरे, पण सांभाळून. सो हे आहे आपलं पूर्ण जंगल येऊरचं, बोरवली. आणि एवढं भारी वाटतं ना, थंडगार हवा. आणि आपण या ठिकाणी आता बसलो होतो, जिथं आपण आलो होतो ते या ठिकाणी. इथून मी वरती आलो आहे, आपले मित्र तिकडे खाली बसलेत. बघूयात आपले जे मित्र आहेत वरती, त्यांच्याकडे जाऊया आपण. अरे क्या बात आहे. सो फायनली फ्रेंड माझे भेटलेत. मी तुम्हाला बोललो होतो ते वेट करतात, वाट बघतायत, आणि फायनली मला भेटलेत. वाव, काय कसं वाटतं? मजा येते ना, भारी ना. तुमचं स्वागत आहे. हां, सो मित्रांनो फायनली माझे फ्रेंड्स मला भेटलेत. आणि माने, त्यानंतरला आपले बंदरकर, देसाई साहेब आणि आपले जाधव साहेब. जाधव साहेब पहिल्यांदाच आलेत, सो आपण त्यांच्याकडनं विचारू त्यांचा रिव्ह्यू. तुम्हाला कसं वाटतं? एकदम मस्त. कधी विचार केला होता की ठाणे शहरामध्ये म्हणजे एवढं छान स्पॉट आहे? असा विचारच केला नव्हता, पण नाही ना, नेचर आहे ना ठाण्यामध्ये एक नंबर ना. मन एकदम तृप्त झालं ना बघून, एकदम मस्त समाधान वाटलं. समाधान वाटलं ना. आणि खरोखरच खूप छान आहे. बंदरकर साहेब तुम्ही काय सांगणार? स्वर्ग सुख, दुसऱ्या माझ्याकडे शब्दच नाही. हां, स्वर्ग सुख आहे, मस्त आहे ना.
कुठे जायची गरज नाही. आपल्या ठाणा शहरामध्येच एक सुंदर असं स्पॉट आहे ते म्हणजे आठवड्यातून एकदा तरी यायला पाहिजे आहे ना. मन ठाणेकरांनी. मन तृप्त आणि एकदम शांत. छान वाटलं, बरं वाटलं ना. मग आम्ही ॲक्च्युली नेहमी यांना सांगत असतो चला आमच्यावरती, चला आमच्यावरती, पण येत नाही. पण हे लोक आज आलेत, त्यांना खूप बरं वाटलेलं आहे, खूप छान वाटलेलं आहे. आणि तुम्ही पण या मोस्टली करून असं. आणि या ठिकाणी भरपूर लोक येत असतात, जर तुम्ही बघितलं. यांची पण एक टीम आलेली आहे. तुम्हाला पण छान वाटलं ना. हो खूप मस्त वाटलं. गुड गुड गुड. मी तुम्हाला बोललो ना, इथे नाश्ता वगैरे करतात, ते या पद्धतीमध्ये इथे नाश्ता करायला बसलेले सर्वजण. छान वाटतं म्हणजे. तेव्हा एक छोटासा वाडा आहे, या वाड्यामध्ये वाव निसर्ग सुंदर किती, बघा ना, छान ना. आम्ही लय मोठा गॅप पडलो आमचा. हा, पहिला आम्ही बरं कंटिन्यू 6 महिने जास्त मला वाटतं. हे आपले जे मित्रच बंदरकर यांनी बघा काय झाडाचे जे पानं तोडून आहे ना चक्री बनवले. आणि हा लहानपणीचा खेळ आहे ना. कोणाचा पहिला पडेल हे ना अच्छा 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 अच्छा. हे मी आज पहिल्यांदा बघितलं. हा हा, हे मी आज पहिल्यांदा बघितलं. यांनी काय ना काहीतरी कारनामा केलं ते. हा कन्हैया. त्याला हे भारी होता त्यांच्या घरी हा हा ना. अरे हा. सो गरमागरम पोहे आणलेत, पोहेची ऑर्डर दिली, चहा. हे मागं कसे राहिले. अजून एक राहिलं ना. हे कोणाला आहे मागवलंय? मी पेरू खाल्लाय ना. मी नाम पेरू खाल्लाय. हा मी घेतो ना, एक मी घेतो. आहे ना, सागर आहे ना तिथे. खो नाही ना काय गो. नाही 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 आता गोड्याकडे खो वाजा नाही नक्की ना. काय नाही होणार. हो, मावशी इकडे यावं. हा, ते काढतात. हे जरा द्या ना. नक्की खो ना. काय देऊ हे भेंडीचं एक हे द्या. परत ते टोमॅटो आणि सो मित्रांनो, मला तुम्हाला एक अजून सांगावं असं वाटतं की जर तुम्ही आलात, कुठे गेलात तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये कुठे गेलात, तर शक्यतो जेवढं जमेल ना तेवढं प्लास्टिक अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जे प्लास्टिक वगैरे घेऊन जाता कुठे पण फेकू नका. पाण्याची बॉटल्स असेल, प्लास्टिकचं असेल, काही असेल इतर, तर तो शक्यतो इतरत्र म्हणजे अस्तावस्ता फेकू नका, इकडे तिकडे फेकू नका. जर तुम्ही बरोबर आणलं असेल तर कॅरी करा आणि ते एकत्रच तुम्ही जमा करून, गोळा करून ते एका ठिकाणी कचरा जिथे असेल, कचरा पेटी वगैरे त्या ठिकाणी टाकण्याचा शक्यतो प्रयत्न करा. कारण बरेचसे लोक येत असतात फिरण्यासाठी आपल्या फॅमिलीला वगैरे घेऊन, तो घाण करण्याचा प्रयत्न करू नका. हा आमच्या टीमकडनं, पूर्ण टीमकडनं एक सल्ला आहे सर्वांसाठी. आणि निसर्गाचा एक तुम्ही एक आनंद घ्या. जितका तुम्ही निसर्गाचा आनंद घेणार तितकं बेटर आहे. छान. हा, कुठला मार्ग आहे? काही कुस्तीचा मार्ग दिसतो आपल्याला. इथून प्राचीन काळी खूप अच्छा. आदिवासी असताना इकडे ह्याच रस्त्याने व्यापार चालायचा. याच रस्त्याने व्यापार चालायचा. म्हणजे अरब कंट्रीमध्ये जायचा. आई शपथ. इथून जे आपले मसाल्याचे पदार्थ, तसेच जे आपण बाकीचे धान्य वगैरे याचं हा. उत्पादन घ्यायचे आपले शेतकरी हा, प्राचीन काळी, काळी. ते पालखी मार्गे घोड्याच्या पाठीवरून हा, या रस्त्या मार्गे ते इथून सप्लाय करायचे. खुसकीच्या मार्गातून जो खुसकीच्या मार्गातून तिकडे अरब कंट्रीमध्ये इथूनच तो सप्लाय व्हायचा. आणि हाच तो मार्ग. जास्तीत जास्त ह्या व्यापारामध्ये मसाल्याचे पदार्थ आणि कापसाचे जे हे लागवड केली जायची, हा. त्याचा जो माल होता तो इकडून त्याची अच्छा, इकडं तो वाहतूक वाहतूक व्हायची. व्हायची. याचा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. नाही, बरोबर. आणि ह्याचा नाही तुम्ही सांगितला ते जंगम टॅमॅटो घेऊन गेले, ह्याचा पण व्यापार चालायचा. हा, पहिला ते आणि गवती चहा पण ह्याचा चालायचा. हा? पहिला जो टोमॅटोचा शोध लागला हा. आणि जी गवतीच्या जी पेरली गेली आणि जो आलूवडीची जी अरे आम्ही पहिली taste केली गेली, आम्ही माहिती देतो लोकांपर्यंत पोचावी म्हणून की हा शोध कोणी लावलाय, तो आमच्या जंगमने शोध लावलाय.
गवतीच्या टोमॅटो त्याच्या भेंडीचा पण त्यांनी शोध लावला. हा जंगली भेंडी आहेत ते पण. सो मित्रांनो खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं. सुट्टी होती, सॅटर्डे होते, आपले सर्व फ्रेंड सर्कल म्हणजे सर्व फ्रेंड आपण आलो होतो आणि सर्वांनी आनंद घेतला. खूप बरं वाटलं. पहिल्यांदा जाधव साहेब आले, नंतरला आपले ते बंदरकर साहेब आले आणि आम्ही सर्वांनी त्यांनाही खूप बरं वाटलं. निसर्ग म्हणजे ठाण्यामध्ये काहीतरी निसर्ग आहे कुठेतरी. सो मित्रांनो मी ब्लॉगला इकडंच एंड करतोय. सो मित्रांनो नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.